नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे सिडकोचा 2 BHK फ्लॅट आणि कसा असणार आहे आज तो तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल. मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी बनवतो आहे तो त्याला थोडा वेळ लागला मला बनवायला, का तर काही गोष्टी लगेच अवेलेबल होत नाही आहे. छानपैकी तुमच्यापर्यंत चांगला व्हिडिओ तुम्हाला कळावा म्हणून तो मी पोस्ट करतो आणि ब्लॉगच्या माध्यमातून टाकतो. खास माझा व्हिडिओ आहे की मी त्याच्यामध्ये क्रिकेटचे गोष्टी सांगतो, त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर सांगतो किंवा एखाद्या बिल्डिंगसाठीच नाही तर एखाद्या जागेसाठीच नाही, एखाद्या स्पोर्ट्ससाठी नाही, हा ऑलराऊंडर म्हणून मी हा व्लॉग बनवत असतो. सिडकोच्या हा जो फ्लॅट बनतो आहे याच्या ह्या साईडचा, त्याच्यानंतर तुम्हाला बघायला भेटत असेल स्टेशनच्या पलीकडे म्हणजे ही बिल्डिंग, याचासुद्धा मी एक ब्लॉग दाखवतो. त्या ब्लॉगच्या आजूबाजूला काय आहे ते खूप इंटरेस्टिंग तो व्हिडिओ असणार आहे तुम्हाला बघण्यासाठी. तो किती BHK आहे आणि किती स्वस्तात असणार आहे आणि त्याच्या आजूबाजूला तुमच्या सोयीस्करसाठी काय असणार आहे हे सर्व मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवेल. तर तुम्ही आपल्या ह्या व्हिडिओवरती कायमचे राहा. मित्रांनो, हा जो गेलेला आहे नावाशिवाय शिवडी, तिथून जो समुद्रावरून जो हा ब्रिज आलेला आहे अट्टल सेतू, अगदी त्याच्या शेजारीच ही बिल्डिंग आहे. ही जी आहे 2 BHK. आता याचं बांधकाम चाललेलं आहे आणि आता या बिल्डिंगीचं काम चालू आहे. फुटपाथचं काम चालू आहे बिल्डिंगीच्या अवतीभोवती, तुम्ही बघू शकता. आणि छानपैकी असं कलरिंग, वरती फ्लोअर वाढवणं अजून चालू आहे. तर सॅम्पल फ्लॅट आहे की नाही दाखवायला किंवा बनवला आहे की नाही, तर मला वाटतं बनवला असेल, का तो मला समोर दिसतोय. हा बहुतेक सॅम्पल फ्लॅट असू शकतो. ही जी बिल्डिंग आहे समोरच खारकोपर स्टेशन आहे. खारकोपर स्टेशनच्या आणि बिल्डिंगीच्या दोघांच्या मध्ये अट्टल सेतू आहे आणि खूप सुंदर असं इथलं वातावरण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सांगितलं खारकोपर स्टेशन, आता मी बिल्डिंगीच्या बाजूलाच उभा आहे आणि आता काम चालू आहे आणि LIG 2 असं तुम्हाला बघायला भेटेल आणि खूप अशी सुंदर अशी बिल्डिंग आहे. म्हणजे 90% काम झालेलं आहे आणि हा बाहेरचा पेस आता याच्यावरती ते छानपैकी अशी लादी बिदी भरणी करतील आणि खूप सुंदर. ज्यांना कोणाला लॉटरी लागेल ते सर्व नशीबवान असतील. ते एअरपोर्टच्या 10 मिनटाच्या अंतरावरती आणि स्टेशनच्या 2 मिनटाच्या अंतरावरती आपलं स्वतःचं हक्काचं घर असणार आहे. बघितलं, रात्रंदिवस सिडकोचं काम चालू आहे. सिडकोचं बांधकाम म्हणजे प्रश्नच नाही आहे. खूप मजबूत आणि खूप सुंदर काम असतं आणि पद्धतशीर काम करतात आहे. अजून काम चालू आहे. तुम्हाला आतलं पण सुद्धा मी दाखवतोय. इथे लाद्या लावून झाल्यात. मी आलो आहे सेकंड फ्लोअरवर. हिल लिफ्ट आहे आणि मी लिफ्ट बंद असल्यामुळे म्हणजे अजून काम चालू झालं नाही. हा एंट्री आहे जे इमर्जन्सीला इथून आपण जाऊ शकतो. अशा 2 इमर्जन्सी रूम आहेत. काम चालू आहे. असा प्रोजेक्ट लावलेला आहे कळण्यासाठी. आता सध्या सिडकोचं बांधकाम 80 ते 90% झालेलं आहे. जो अजून सॅम्पल फ्लॅट मला बघायला भेटला नाही आहे, पण मी जो तुम्हाला रूम दाखवतो जो रेडी व्हायच्या तयारीत आहे 2 BHK, तो कसा असणार तुम्हाला दाखवतो. आता सध्या इथे पाणी टाकलं, जे सिमेंट कोबा आपण जे बांधकाम म्हणतो ते स्ट्रॉंग होण्यासाठी त्याच्यावर त्यांनी पाणी सोडलेलं आहे. हे बाथरूम आहे.
हा एक बेडरूम आहे. अजून काम जोरात चालू आहे. हा एअर टाईपमध्ये किचन आहे. ही जी जागा आहे ती फ्रीजसाठी आहे. हा आपला वॉशिंग एरिया आहे जो एक्स्ट्रा भेटलेला आहे. आणि ह्या बेडरूमच्या बाजूला हा हॉल आहे एंट्रन्स. म्हणजे इथून डायरेक्ट दरवाज्यातून हा बाहेरचा पेसेस आहे. हा हॉल आहे. आणि हा अजून एक बेडरूम आहे. आणि खूप काय छान काम होतं आहे. आणि हा ॲक्च्युली मास्टर बेडरूम आहे. वा, तर हा बऱ्यापैकी लाती लावलेला एरिया आहे हॉलचा. तुम्हाला समोरून अट्टल सेतू दिसतोय आणि हा मेन रोड आहे. आणि हा एक बेडरूम हॉलच्या अगदी शेजारीच. छान असा मास्टर बेडरूम. म्हणजे आतमध्ये त्या बेडरूमच्या आतमध्ये तुम्हाला बाथरूम भेटेल. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि हा हॉल आहे. हा कॉमन बाथरूम, कॉमन बेडरूम. काम चालू आहे. आणि हा जिना आहे जो खाली जाण्याचा. हा असा बाहेरचा परिसर आहे. छान असा जिना केलेला आहे जे बाहेर मेन रोडवरती येण्यासाठी. आणि ते सिस्टमॅटिक पद्धत असणार आहे. याच्या बाजूला ही जी आहे बहुतेक कार पार्किंगचीच आहे. मित्रांनो, 100% प्रयत्न करा हा रूम घेण्यासाठी. म्हणजे आता पूर्वी नवी मुंबई डेव्हलप होण्यासाठी लोक येत नव्हती इकडे. आणि त्याच्यानंतर डेव्हलप होत गेले आणि खूप रूमला प्राईस वाढत चालली. आता हे जे रायगड डिस्ट्रिक्टमध्ये हा जो एरिया येतो म्हणजे खारकोपर स्टेशनपासून उलवे, त्याच्यानंतर दोनागिरी, हे सर्वांना आता भाव वाढतच जाणार आहे. कुठं कमी भाव होत राहणार नाही, भविष्यामध्ये वाढतच जाणार आहे. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने 100% प्रयत्न करा. माझी मंगलमय मैत्री हीच असणार आहे की तुमचं प्रत्येकाचं घर व्हावं. हे आहे खारकोपर स्टेशन मित्रांनो. आणि त्याच्या अगदीच समोर जी बिल्डिंग तुम्हाला दिसते ती आहे सिडकोची 2 BHK फ्लॅटची बिल्डिंग. आणि त्याच्या समोर हे आपलं स्टेशन आहे. आणि ही जी बिल्डिंग तुम्हाला दिसते आहे आता ह्याला अजून 2 ते 3 महिने काम पूर्ण व्हायला लागतील. आणि तुम्ही बघू शकता तिथे असं रात्रीचं छान असं सुंदर असं वातावरण आहे स्टेशनच्या समोर. म्हणजे खूप फ्रेश असं बघितल्यानंतर तुम्हाला हे वाटेल. ही समोर जी व्हाईट कलरची तुम्हाला बिल्डिंग दिसते ती पार्किंग, सिडकोने पार्किंगसाठी जागा बनवलेली आहे. तर मित्रांनो, आजचा हा ब्लॉग तुम्हाला जर आवडला असेल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना तुमच्या शेअर करा. आणि काही तुमचे कमेंट असतील तर टाका. जे काही मला इन्फॉर्मेशन भेटली तर मी नक्कीच तुम्हाला ह्याची माहिती देत जाईल तुम्हाला. टेक केअर. बाय बाय.